नमस्कार मित्रांनो, जिजाऊ करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं. आगामी येणाऱ्या पोलीस भरती या विषयामधील पोलीस भरतीमधील सर्वात जास्त विषयाचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे मॅथ आणि बुद्धिमत्ता यावर 50 प्रश्न विचारले जातात. या 50 प्रश्नांची पूर्णतः तयारी आपण करून घेणार आहोत. पूर्णतः तयारी 50 प्रश्न, 25 गणिताचे आणि 25 बुद्धिमत्ताचे असे रेग्युलर व्हिडिओ आपण आता सराव सिरीज सुरू करणार आहोत. तरी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. दररोज तुम्हाला 25 मॅथ्सचे व 25 बुद्धिमत्तेचे प्रश्न सराव आणि त्यामध्ये तुमचे PYQ पण असतील, मागचे झालेले क्वेश्चन आणि सध्या म्हणजे येण्याचे जे चान्स आहेत असेच क्वेश्चन घेतले जाणार आहेत. तर करूयात सुरुवात आपण. त्यातलाच पहिला प्रश्न बघा. दोन संख्यांच्या बेरजेची तिप्पट 105 असेल व त्यापैकी एक संख्या 25 असल्यास दुसरी संख्या काढा. म्हणजे पहा काय आहे, दोन संख्यांची बेरजेची तिप्पट किती आहे? 105. तर त्यातली एक संख्या 25 आहे. परत दुसरी संख्या काढायची आपल्याला आणि त्याची तिप्पट किती आहे? 105. पहा आता इकडं काय गुणिले 3 आहे, इकडे गेल्या भागिले होतात. 25 प्लस x इज इक्वल टू 105 भागिले 3. बघा 3 1 3, 3 त्रिक 9, 1 उरला, 3 पाचे 15, किती झाले? 35. x आणि 25 इकडे गेले, इकडे प्लस आहे, इकडे गेल्यावर काय मायनस होतात. 35 मायनस 25, x बरोबर किती मग? 10. आपलं फायनल आन्सर आलं 10. दुसरी संख्या कोणती आली मग? 10. हे पहा, एक 25 आणि एक दुसरी 10. आता दुसरा क्वेश्चन पाहूयात. खालीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या व विषम संख्या देखील आहे? म्हणजे ती संख्या ही संयुक्त संख्या पण आहे आणि विषम पण आहे, म्हणजे दोन्ही पण पाहिजे. बघा 12 तर सम आहे, संयुक्त आहे पण 12 सम आहे, त्यामुळे हे उत्तर नाही आपलं. तर आता पुढे बघा, 29 ही विषम संख्या आहे. बरोबर, विषम आहे पण संयुक्त संख्या नाही. संयुक्त संख्या म्हणजेच काय? ज्या संख्याला 2 पेक्षा जास्त संख्येने भाग जातो. 2 पेक्षा जास्त संख्येने भाग जातो. आणि विषम संख्या म्हणजे काय? ज्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक असतात. त्यांच्या एकक स्थानी हे अंक असतात, ही विषम संख्या. आणि संयुक्त संख्या ज्या संख्येचे विभाजक 2 पेक्षा जास्त असतात, म्हणजे 2 पेक्षा जास्त संख्येने भाग जातो. इथलं बघा 29 ही विषम संख्या आहे, पण ती मूळ संख्या आहे, म्हणजे तिला कोणत्याच संख्येने भाग जात नाही, म्हणून ती संयुक्त संख्या नाही. 97 पण पहा, 97 ही मूळ संख्या आहे, म्हणजे तिला कोणत्याच संख्येने भाग जात नाही, म्हणून ही संयुक्त संख्या पण नाही. आणि विषम संख्या आहे पण संयुक्त संख्या नाही. पण 15 पहा, 15 ही विषम संख्या पण आहे आणि संयुक्त पण संख्या आहे, कारण की 15ला 2 पेक्षा जास्त संख्येने भाग जातो. आता पुढे पहा, पुढील क्वेश्चन 3 नंबरचा. 2a प्लस b या 2 अंकी संख्या 45 आहे. जर एकक स्थानी b असेल तर a बरोबर किती? म्हणजेच काय? 2 प्लस b बरोबर किती आहे? 45 आहे. आणि एकक स्थानी किती आहे? 5. एकक स्थानी किती आहे? 5. आणि एकक स्थानी b आहे. 5 म्हणजेच काय आहे? b आहे. मग 5च्या ठिकाणी b च्या ठिकाणी 5 ठेवा. 2a प्लस 5 बरोबर किती? 45. आणि 2a बरोबर इकडे प्लस आहे, इकडे गेलं काय होतं? मायनस. 45 मायनस 5 आणि 2a बरोबर a बरोबर काय मग? 2a कितला? 40 आणि हे 2a इकडे गुणिले भागिले किती आले? 2. 20 आले. किती आले? 20. पर्याय क्रमांक 4 आपलं काय उत्तर 4. पुढचा क्वेश्चन पाहू. 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी 1104 म्हणजे 1104 आहे, तर त्या संख्या कोणत्या आहेत? म्हणजे काय? 2 क्रमवार समसंख्या आहेत, त्यांचा लसावी किती आहे? 1104 आहे, तर त्या दोन्ही संख्या कोणत्या आहेत? पहा आता लसावी 1104 आहे. किती आहे? लसावी 1104 आहे आणि त्यातल्या दोन्ही सम आहेत आणि क्रमवार पाहिजे. 46 48 क्रमवार आहे, बरोबर. परत 55 56 ही क्रमवार आहे, पण ह्यातली एक विषम आहे, म्हणजे हा पर्याय कटला. 42 43 ही पण विषम आहे, हा पण कटला. 30 35 हे तर क्रमवारच नाही, हा कटला. म्हणजे आपलं राईट आन्सर येणार 1 नंबर. पण हे कसं काढायचं?
तर दोन ठिकाणी जर असेल पर्याय तर काय करायचं, पहिली संख्या पर्यायातून जायचं, पहिली संख्या अशी ठेवायची आणि दुसरी संख्याची निम्मी करायची. किती येईल मग 24. 24 दुने 48. 24 या दोन्हीचा गुणाकार हा लसावी असतो. म्हणजे किती 1104 हा गुणाकार करा तर किती येईल 1104. पुढचं पाहू. 0.25 ला कोणत्या संख्येने गुणल्यास उत्तर 25 येईल. म्हणजे बघा आता 0.25 या संख्येला कोणत्या संख्येने म्हणजे एक संख्येने घ्या, गुणले म्हणजे उत्तर काय येईल 25. काय करा, आपल्याला संख्या काढायची म्हणून काय करा, एक्स माना तिला, म्हणजे एक्स धरा. आता बघा इकडे गुणिले इकडे गेल्यावर काय भागिले होतं, साईड बदलली तर चिन्ह बदलतं. बघा 25 भागिले 0.25. आता पॉईंट काढून टाकायचं असेल तर काय करावं लागतं, पॉईंटच्या राईट साईडला जेवढे अंक असतील तेवढे शून्य वरती द्यायचे. बघा 1 आणि 2 आता पॉईंट निघून जातोय, किती येईल 2500 भागिले 25. बघा 25 एक 25 आणि 25 शून्य शून्य, किती आलं आपलं उत्तर 100. किती नंबर मध्ये, पर्याय क्रमांक 2 आलं 100. चला चला तर आपण आता पुढचा क्वेश्चन पाहूयात. बघा फास्ट स्ट्रिक आहे, थोडस व्यवस्थित लक्ष द्या आणि कमी वेळात किती अर्ध 30 सेकंदाचं उत्तर सुटतंय आपलं, फक्त व्यवस्थित मांडणी करता आली पाहिजे. हे बघा 7चा घात 7वा भागिले 7चा घात 17वा बरोबर 1/7चा घात x. याचं सूत्र येतं बघा, सूत्र नाही नियम येतं, काय म्हणायचं याला, ह्याचे वर घाताचे नियम आहेत, घातांकाचे नियम येतं. a⁻x भागिले a⁻y बरोबर काय असतं, तर x प्लस एक्स मायनस वाय असतं. दोन्हीची वजाबाकी करता येते आणि हे असेल a⁻x मायनस वाय असतं आणि दोन्हींची जर बेरीज गुणाकार असेल a⁻x इंटू a⁻y असेल तर a⁻ काय असतं, दोन्हींची बेरीज असते, x प्लस काय असतं वाय असतं. आता इथं भागिले म्हणजेच काय येईल, आणि बघा 7 की काय येईल 7 प्लस नाही सॉरी 7 मायनस 17 बरोबर, आणि हे काय खाली अंश छेदात आहे ना, तर वरती गेलं तर घातांकाचं चिन्ह बदलतं, त्याचं काय येईल मायनस एक्स. हे किती येईल -10 बरोबर -x. तर मायनस मायनस कॅन्सल केले तर उत्तर काय येईल आपलं x बरोबर 10. तर कुठे x बरोबर 10, हे बघा पर्याय क्रमांक 3 मध्ये x बरोबर 10. तर पुढचा क्वेश्चन पाहू. एका रांगेत जेवढे विद्यार्थी तेवढ्याच रांगा आहेत. निलेश मधल्या रांगेत मध्यभागी उभा असून त्याचा क्रमांक 11वा आहे, तर कवायतीस किती मुले होती. म्हणजेच काय, तर जेवढ्या रांगा आहेत तेवढेच मुलं येतं, म्हणजे प्रत्येक रांगेत समजा जेवढ्या रांगा असतील तेवढ्या रांगेत मुलं, तेवढेच रांगेत मुलं. तर बघा एक मधली रांग घ्या कोणती पण, तर तो 11व्या क्रमांकाला आहे आणि म्हणजे इकडे पण 10 असतील इकडे पण 10 असतील बरोबर, म्हणजे किती झाले टोटल एका रांगेत 21 मुलं. मग अशा रांगा पण किती असणार आता 21, म्हणून काय करा 21 रांगा आणि 21 मुलं गुणिले करा, ते येऊन उत्तर येऊन मिळून जाते 441. 21 गुणिले 21 किती झालं 441, पर्याय क्रमांक 1. चला तर पुढला क्वेश्चन पाहूयात. बघा हा क्वेश्चन सोपा आहे, फक्त काय फोड करता आली पाहिजे, दिसायला अवघड दिसतो पण एकदम सोपा आहे, व्यवस्थित लक्ष द्या, एकदम सोपा आहे. एकदा तुम्ही हे एकदा समजून घेतलं ना, परत तुमचा असा क्वेश्चन कधीच चुकणार नाही. तर पाहूया. बघा फक्त काय करा 32ची फोड करा व्यवस्थित, बघा आणि त्यातली एक वर्ग फोड व्यवस्थित केली, वर्ग संख्या घ्या फोड करताना, बघा 16 गुणिले 2 किती झालं 32. हाय असंच ठेवलं का आपण, फक्त फोड केली, किंमत सेमच ठेवली, फक्त फोड केली. हे बघा 16 गुणिले 3 16 48. बघा आता 8ला बी तसंच करा, 4 गुणिले 2 4 दुने 8 आणि याला पण काय करा 12ला पण 4 गुणिले 3 4 त्रिक 12. बघा आता किती 16 आहे ना, 16 तर वर्ग संख्या आहे, वर्गमूळ किती आहे 16चं 4 आणि बाहेर काय आतमध्ये करायला 2, परत इथं काय 4 आतमध्ये करायला 3, इथं काय 2 आतमध्ये किती राहिले 2. हे बघा 4चा घनमूळ किती आहे
वर्गमूळ 2 येईन. 4चं वर्गमूळ 2, इथं पण 2 येईन आणि वर्गमुळात किती राहील 3. हे बघा, इथं पण 4 आहे, इथं पण 4 आहे, इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे. 4 कॉमन घ्या. 4 कॉमन घेतला. किती राहिले 2 प्लस वर्गमुळात 3 आणि काय कंस, कारण की कॉमन घेतलंय ना. तर पहा, इथं किती 2, परत काय 2 प्लस वर्गमुळात 3. हे बघा, आता काय आहे, भागाकार आहे बरोबर, वरती खाली आहे. तर वर भागाकारात काय होतं, सेम संख्या कटतात. हे बघा, हे कटलं, हे कटलं. आता बे दुने 4, किती आलं उत्तर आपलं 2. 2 किती मध्ये, पर्याय क्रमांक 4 मध्ये. बघा किती सोपं आहे. पण थोडं लक्ष द्या आणि असे उदाहरणं येतात, एकतरी उदाहरण येतं, पण एकदा समजून घेतलं तर ते परत कधीच विसरत नाही. तर सरासरीवर आहे, सरासरी चॅप्टरवर आहे. बघा, 73, 76, 79, 77, 74 आणि एक संख्या आहे ते 7, परत एक्स दिलाय. तर 2 अंकी संख्या, अ, सरासरी 76 आहे. तर त्या जागी कोणता अंक आहे? 76 म्हणजेच काय थोडक्यात सरासरी आहे. तर बघा, ह्याला जर शॉर्ट स्ट्रिकने सोडायचं असेल तर बघा, काय करा, 76 पेक्षा किती कमी आहे, किती जास्त आहे हेच काउंट करायचं आणि तेवढे पुढे ऍड किंवा निगेटिव्ह मायनस करायचे किंवा प्लस करायचे. तर बघा, 76 सरासरी म्हणजे ते बघा, 76 मधून 73 गेले म्हणजे कितीनी कमी आहे, 3 नी कमी आहे, म्हणून -3 करा. 76 ला 76 याचं काहीच नाही, सेमच आहे. इथं किती येतं, 3 नी जास्त आहेत म्हणजे +3 करा. आता इथं किती 77, किती 76 आणि +1 आहे बरोबर. आणि इथं 74 म्हणजे किती येतं -2 आणि इथं आपल्याला दिलंच नाही म्हणजे इथलं काढायचंय आपल्याला थोडक्यात. तर बघा, किती जास्त झाले, -3 +3 म्हणजे सेम 0 झाले बरोबर. +1 -2 म्हणजे 2तून 1 गेला, +1 -1 म्हणजे 2तून 1 गेला, 1 राहिला. पण काय -1 राहिला बरोबर. आता किती, इथं 76 असेल तर 1 मायनस करायचा आहे म्हणजे इकडं 1 कमी पडतो म्हणजे इकडं वाढवावं लागेल आपल्याला. 76 मध्ये 1 वाढवावं लागेल म्हणजे 76 मध्ये 1 वाढवावं लागेल. तर किती होईल 77. आणि आता हा हे पहिले 76 दिले तर एकक स्थानी फक्त अंक काढायचा आहे. एकक स्थानी किती येईल मग आपला 7. 7 किती मध्ये, 3 मध्ये, पर्याय क्रमांक 3. बघा आता पुढचा क्वेश्चन. चहाच्या किमती 30% वाढल्या म्हणून एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी चहा किती कमी करावा. असे उदाहरण बघा, की आज असं सोडवायला सोपं वाटतं पण टायमिंगला गडबड होती. काय करायचं काय नाही, काय करायचं काय नाही कळतच नाही. तर हे पहा व्यवस्थित बघा, किती चहाच्या किमती 30% वाढल्या. 30% ना ते हाय असे 30 लिहून घ्या बरोबर. आणि काय म्हणताय त्या वाढल्या म्हणून काय करा, 100 मध्ये 30 प्लस करा. किती आल्या 130 गुणिले 100 करा पर्सेंटेज. आता फक्त काय किती सोपं आहे, सोपं स्ट्रिकनी एकदम सोप्या पद्धतीने. कारण की 30 ला 30 घेतले आणि वाढले म्हणून 100 मध्ये 30 ऍड केले. तर बघा 1 0 गेला, किती शिल्लक किती राहिले, शिल्लक राहिले 300. हे हे 0 इकडे आला, 300 भागिले 13. आता 13 ने भाग द्या, 13 दुने 26, 13 दुने 26 किती राहिले 4, परत 40 झाले, 13 त्रिक 39 किती राहिले 1 राहिला बरोबर. तर 1 ने 0 दिला भाग जात नाही, पॉईंट दिला, 0 घेतला पॉईंट दिला, परत जात नाही, अजून एक 0 घेतला बरोबर. आता 0 घेतला, 13 त्रिक 39, 13 साती 91 किती आलं, 13 साती 91 आणि 100 मधून 3 गेले, 3 राहतात पण एक पॉईंट नंतर 2 भाग दिला तरी चालतो, पुढे द्यायची गरज नाही. 23.07 पर्याय क्रमांक किती 2 नंबर मध्ये उत्तर आलं आपलं 23.07. तर पुढचा क्वेश्चन पाहू. एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 20% जेवणावर खर्च करते, उर्वरित पगाराच्या 50% कपड्यावर खर्च करते, तरी सुद्धा त्याच्याकडे 4,000 रुपये शिल्लक राहतात. तर त्याचा एकूण पगार किती, आपल्याला पूर्ण पगार काढायचा त्याचा. तर पहा, ती एक व्यक्ती आहे, त्याच्या पगाराचे काय करते, 20% जेवणावर खर्च करते, उर्वरित पगाराच्या 50% कपड्यावर करते. उर्वरित दिले, उर्वरित हे शब्द खूप महत्वाचा आहे. तर बघा म्हणजे काय, जो टोटल पगार आहे त्यातला खर्च करणार, समजा 100% असेल तर त्यातला 20% म्हणजे 80% शिल्लक राहणार आहे आणि 80% शिल्लक राहणाऱ्याच्या 80% परत 50% खर्च करणार आहे. तर कसं सोडायचं, आणि हे परत त्याच्याकडे 4,000 रुपये शिल्लक राहणार आहेत. शॉर्ट मध्ये याला
थोडक्यात कमी वेळेत सोडायचं असेल तर काय करा, डायरेक्ट 4000 घ्या, परत 100 घ्या. छेद काय करा, 20% गेलं म्हणून खाली 80 राहिलं. 100तलं 20 गेलं म्हणून, या 100तलं 20 गेलं म्हणून 80 राहिलं. परत 100 घ्या. 100तले परत किती गेले? 50. 50 गेले म्हणजे शिल्लक राहिले 50. बघा आता 1 अन् 2 शून्य गेलेत. 1 2 गेले. बरोबर. इथं किती झाले? 8 पंचे 40. 40 झाले हे. 40 झाले. 40 ने इकडे भाग द्या. 40 एक 40 आणि किती 2 शून्य आणि हे परत हे 2 शून्य म्हणजे किती आलं? 10,000. किती आलं? 10,000. 10,000 किती मध्ये? पर्याय क्रमांक 3 मध्ये. बघा किती शॉर्ट मध्ये आहे. व्यवस्थित शॉर्ट मध्ये एकदम कमी वेळेत तुम्हाला उत्तर सोडायला तशी सगळी माहिती तशीच दिली तुम्हाला. कमी वेळेत सोडण्यासाठी. कमी वेळात तुमचे 50 पैकी 50 क्वेश्चन होऊन जातील असे सगळे क्वेश्चन आणि इथून पुढे आपण रेग्युलर टेस्ट सराव सुरू केलेला आहे. तेच दररोज तुम्हाला 25 बुद्धिमत्तेचे आणि 25 गणिताचे क्वेश्चन सराव टाकणार आहे. दररोज एकदा चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला दररोज येऊन जातील. एका दुकानदाराला 240 वस्तू विकल्यावर 60 वस्तूंच्या विक्री किमती एवढा तोटा झाला. काय झाला? तोटा होतो. तर त्यापैकी किती टक्के तोटा होईल? त्यांना किती टक्के तोटा होईल? आता तोटा आहे. तोटा म्हणून काय करा? 60 किती वस्तूचे आता? 60 येतात. आणि काय करा? हे 240 येतात आणि तोटा आहे म्हणून काय करा? हे 240 मध्ये 60 प्लस करा आणि गुणिले 100 करा. पर्सेंटेज तोट्यासाठी पर्सेंटेज नुसार काढायचं म्हणून 100 गुणिले. बघा किती राहिले आपले शिल्लक? हे 60 राहिले. इथे किती झाले? 240 आणि परत हे 300 गुणिले किती? 100. बरोबर. हे 2 गेले, हे 2 गेले. किती झाले? 3 दुने 6, 3 शून्य 0. किती आले आपलं उत्तर? 20. 20 किती मध्ये आहे? 2 मध्ये आहे. बघा 20%. किती सोपं आहे. पण हे टायमिंगला पेपर लक्षात नाही राहत. व्यवस्थित बघून घ्या. एका माणसाने आपले घड्याळ 234 रुपयाला विकले. त्यास 22 रुपये इतका फायदा झाला. जर त्याने ते घड्याळ 325 रुपयाला विकले तर त्याला किती टक्के फायदा होईल? म्हणजे त्याचा टोटल फायदा काय होईल? त्याला किती टक्के फायदा होईल? त्यांनी काय केलं? विक्री किंमत सुरुवातीची विक्री किंमत काय केली? 234 ला विकलं. तेव्हा किती त्याला 20 रुपये फायदा झाला. 20 रुपये फायदा म्हणजे ते 20 रुपये मायनस केले आपल्याला काय मिळेल? खरेदी किंमत मिळेल. काय मिळेल? खरेदी किंमत मिळेल. तर पहा 4 मधून 2 गेले 2, 3तून 2 गेला 1 आणि हे 2 म्हणजे किती? 212 काय आलं आपलं? खरेदी किंमत. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती आली आपल्याला? 212. आणि आता काय? परत तेच घड्याळ 325 ला विकलं. म्हणजे टोटल आपल्याला एकूण नफा काढावा लागेल. एकूण नफा किती होईल मग? 325 ला विकलं आणि खरेदी केलं 212 ला. 5तून 2 गेले 3, 2तून 1 गेला 1 आणि 3तून 2 गेले 1, 113. म्हणजे काय? शेकडा किंवा एकूण शेकडा नफा किंवा शेकडा फायदा किती? एकूण फायदा 113 भागिले खरेदी किंमत 212 गुणिले 100. बरोबर. तर याचं उत्तर काय येते? ह्याचा भाग जर तुम्ही दिला, व्यवस्थित भाग वगैरे दिला तर काय होईल माहिती का? तर तुमचं उत्तर मिळेल 4 नंबर 34.76. याचं उत्तर येईल 34.76. बघा जर भाग दिला तर किती उत्तर येईल? 34.76. कॅल्क्युलेशन आहे. कॅल्क्युलेशन करून घ्या. सोपं आहे. फक्त तुम्हाला जे जास्त महत्वाचं आहे ते स्ट्रिक सांगून देतो. कॅल्क्युलेशन तर प्रत्येकाला येतात. बघा आता पुढचा क्वेश्चन. 10.8 दराने एका रकमेचे 2 वर्षात सरळ व्याज 96 रुपये येते तर ती रक्कम कोणती? 10.8 दराने. तर आपलं सरळ सरळ सूत्र आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100. बघा मुद्दल किती आहे? 96 रुपये. तर ती रक्कम कोणती आहे? मुद्दल काढायची आपल्याला. 96 रुपये काय? सरळ व्याज आहे. मुद्दल काढायची. दर किती आहे? 8. मुदत 2 वर्षे भागिले किती? 100. बघा 100 इकडे गेले. 96 गुणिले 100 भागिले 8 गुणिले 2 बरोबर काय मिळेल? मुद्दल. बघा 8 एक 8 आणि 8 दुने 16 किती? बेसोकून 12 किती आलं? 600 रुपये राहिले.
किती मुद्दल किती मिळाले आपल्याला? 600 रुपये. एकदम सोपं आहे. सूत्रात किंमत टाका, डायरेक्ट उत्तर मिळून जाते तुम्हाला. हे बघा, द 6 दशे 11 दराने 7,500 रुपये व द 7 दशेकडा 10 दराने 8,100 रुपये सरळ व्याजाने घेतले. 2 वर्षांनी कर्जमुक्त होण्यासाठी किती रक्कम भरावी? बघा, 2 हे उदाहरणासारखे आधीचे उदाहरण होतं त्यात फक्त 2 दाखवले. 11 दराने 7,500 घेतले आणि 10 दराने 8,100 घेतलेत आणि ते किती 2 वर्षासाठी. आता त्याला ती कर्जमुक्त होण्यासाठी म्हणजे तुम्हाला व्याज आणि टोटल म्हणजे टोटल रक्कम किती होईल ते काढायचंय. बघा, व्याज आणि टोटल रक्कम काढायची. तर बघा किती, आता डायरेक्ट व्याज काढू आपण. बरोबर, पहिल्या ह्याचं 11 दराने 7,500 गुणिले काय 11 दराने किती 2 वर्षासाठी भागिले 100 प्लस काय, आता पुढचं पण काढून घ्या लगेच. 8,100 गुणिले किती 10 दराने गुणिले किती वर्षासाठी 2 वर्षासाठी भागिले किती 100. बरोबर काय मिळणार आहे आपल्याला? व्याज मिळणार आहे. दोन्हीचं पण व्याज मिळणार आहे. बघा, 2 गेले, इथं 2, इथं 2, इथं 2. आता काय 11 पाचे 55, हातचे 5, 11 पाचे 55, हातचे 5, 11 सत्त 77, 77 आणि 5 किती आणि 82, 77 आणि 5 किती 82 गुणिले 2, 5 दुने 10, चला 1, 2 दुने 4 आणि 1 5 आणि 8 पंचे 40 किती आलं 4,050 प्लस इकडे बघा किती 10 दुने हे 20, 20 20 एक 20, हातचे 2, 10 दुने 20, हातचे 2, हे बघा 20 20 घेतलं, एक शून्य घेतला, इथं काय येईल 81 ना, 20 एक शून्य घेतला, 2 एक 2, 2 एक 2, 8 दुने 16 किती आलं 1620 आलं. आणि हे किती आलं तर 5 दुने 10, शून्य हात चाल 1, हे दुने 4 आणि 5 आणि 8 दुने 16, 825 गुणिले 2, 5 शून्य 0, बे दुने 4 आणि 8 दुने 16, इथं किती आलं 1640 आलं. सॉरी, इथं किती आलं 1640 आणि हे 1620, 16 दुने 32, 32 हे बघा मग किती आलं टोटल 1600, 5 दुने 10, शून्य हातचा 1, हे दुने 4 आणि 5, 1650 आणि 8 दुने 16, 1650 आणि हे 1650, शून्य 5 आणि 2 7 आणि 6 आणि 6 12, हातचा 1, 1 2 आणि 3 किती आलं मग 3270 आलं. हे किती आलं 3270, हे आलं आपल्याला व्याज. हे किती आलं व्याज आणि मुद्दल किती आहे आपली तर 8,100 आणि 7,500. हे बघा 0 0 5 आणि 1 6, 7 आणि 7 14 आणि 1 15 किती 15,000, 15,600 बरोबर. आणि हे किती 3200, 3,270 पहा किती आलं 0 7 6 आणि 2 8, 5 आणि 3 8 आणि 1 किती 18,870, 18,870 पर्याय क्रमांक 3. कॅल्क्युलेशन व्यवस्थित बघा, 18,870 पर्याय क्रमांक 3 उत्तर आपलं. तर पुढचं पहा, 10 दशे दर साल दर शेकडा 10 दराने 2,000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. आता काय करायचं आपल्याला सरळ व्याज नाही काढायचं, काय काढायचंय चक्रवाढ व्याज. पण चक्रवाढ व्याजाचं सूत्रानुसार काढलं तर तुम्ही आहे ना परीक्षेच्या वेळेत विसरून जातात, कारण की सूत्र लवकर आठवत नाही, खाते त्याच्यात बऱ्याचशा क्रिया येतात तर विसरतं माणूस. तर काय करा, सरळ व्याजाचं सूत्र सगळ्यांना माहिती आहे ना, तर सरळ व्याज हे काय 2 वर्षाचं विचारले ना, सरळ सरळ 2 वर्षाचं सरळ व्याज काढा, त्यानुसार सांगतो मी. आता बघा 2,000 येतं, 2,000 रक्कम आहे ना, त्याची 10 दराने 1 वर्षाची काढा. 1 वर्षाची काढले तर काय बघा इथं भागिले 100, हे काय सरळ व्याजाचं सूत्र आहे आणि 1 वर्षाचं काढायचं आपल्याला. तर काय 1 शून्य गेला, 1 शून्य इथला पण 1 गेला,
एक 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 तर काय आलं 200 रुपये आलं. तर काय करा पहिल्या वर्षी 200 रुपये व्याज. पहिल्या वर्षी तर चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज सेमच असतं. पण दुसऱ्या वर्षी पण काय होईल 200 रुपये होईल. आणि चक्रवाढ व्याज म्हणजे काय असतं आधीच्या ज्या वर्षी पहिल्या वर्षाच्या व्याजावर जे व्याज येतं त्यालाच काय म्हणतात चक्रवाढ व्याज. मग काय करायचं आता या 200वर परत 10% किती व्याज होईल एक वर्षाचं. तर बघा एक गेला एक गेला किती 20 रुपये होईल. म्हणजेच काय पहिल्या वर्षी 200 रुपये व्याज दुसऱ्या वर्षी 220 रुपये व्याज म्हणजेच किती येईल 420 रुपये. चक्रवाढ व्याज किती येईल 420. हे बघा एक नंबर मध्ये जायचं डायरेक्ट एक नंबर 420. हे सोपं आहे. जर सूत्रात गेला तर सूत्रात तुम्ही अवघड जाईल तुम्हाला आणि टायमिंगला लक्षात येणार नाही. त्यामुळे एकदम सोपं सांगतो. आता बघा वस्तूंची किंमत सुरुवातीला 30% वाढवली व नंतर क्रमागत 10% दोन सुटी दिल्या तर वस्तूंची मूळ किंमत किती टक्क्याने वाढली पाहता. व्यवस्थित लक्ष द्या. काय वस्तूंची किंमत सुरुवातीला किती टक्क्याने वाढली 30% वाढली आणि परत काय केलं क्रमागत 10च्या दोन सुटी दिल्या आणि मग किती टक्क्याने वाढली टोटल ते काढायचंय. इतर बघा सुरुवातीला काय करा 100 घ्या 100 वर किती 30% वाढली म्हणून 130 बरोबर. आता काय क्रमागत दोन सुटी कितीच्या 10च्या मग काय करा 100 मधून 10 गेले किती राहिले 90 परत काय 90 क्रमागत दोन सुटी दिल्या त्यामुळं 90. हे बघा हे 100 गेले हे 100 गेले किती शून्य येतं 1 2 आणि 3 1 2 आणि 3 इथं काय राहिले 10 बाकी राहिले हे लक्षात ठेवा. तर गुणाकार करा 9 त्रिक 27 हातचे आले 2 9 1 9 2 11 किती परत काय राहिले 9 परत भागिले 10 येतं पण शून्य आधी गुणाकार करा 9 7 63 9 1 9 9 1 9 परत 6 15 हातचाला 1 9 1 9 1 10 किती आलं आणि पॉइंट किती नंतर आहे एक 10 येतं खाली खाली 10 येतं. बघा एक शून्य काढून टाकायचं म्हणलं तर इकडून राईट साईडकडून एक पॉइंट द्या किती झालं 105.3. तर हे 100 पेक्षा कितीने जास्त येतं वाढले ना किती टक्क्याने वाढले विचारले तर 100 पेक्षा कितीने वाढले तर 5.3 कितीने वाढले 5.3. 105.3 आहे ना तर किती 100 पेक्षा किती जास्त आहेत 5.3. पर्याय क्रमांक 2 5.3. चला तर पुढचा क्वेश्चन घेऊयात. आता बघा रेल्वेवर आहे 40 किमी तास वेगाने गेल्यास निर्धारित वेळेवर पोहोचते आणि तिचा वेग किती 60 झाला तर ती 20 मिनिटे अगोदर पोहोचते. म्हणजे 20ने 40ने आधी जात होती नंतर 60ने गेली तर ती 20 मिनिटं लवकर पोहोचली आधी वेळेवर पोहोचत होती. तर आपल्याला काय काढायचंय अंतर काढायचंय तिने किती अंतर कापले. तर पहा आता व्यवस्थित काय करा समजा थोडक्यात 40 किमी आणि 60 किमी किती हे स्पीड दिले. जर ती रेल्वे समजा 40 किमी आणि 60 किमी वेगाने बरोबर याचा लसावी काढून घ्या 20 20 दुने 40 20 त्रिक 60 20 दुने 40 4 त्रिक 12 किती आला 120 120 थोडक्यात आता 120 अंतर अंतर आहे समजा अंतर 120 धरलं आपण तर जर ती 40 किमी वेगाने गेली तर किती वेळात पोहोचन 40 किमी वेगाने गेली तर 2 तासात पोहोच 40 किमी वेगाने गेली 20 दुने 40 40 किमी स्पीडने गेले 4 त्रिक 12 किती किती तासात पोहोचन 3 तासात पोहोचन आणि 60ने गेले तर किती 3 तासात 60ने गेले तर 2 तासात पोहोचन. म्हणजे अंतर कितीचा फरक पडला 1 तासाचा फरक पडला किती 1 तास 1 तासाचा फरक पडला. 1 तास म्हणजेच किती असतात 60 मिनिटं असतात. किती असतात 60 मिनिटं असतात. सरळ सरळ लसावी काढा आणि त्यातून इथं अंतर किती आलंय 1 तास आलंय तर किती 60 मिनिटं घ्या म्हणजेच 120 किमी अंतर 120 किमी अंतरात त्यांना किती 60 मिनिटाचा फरक पडतोय. 120 किमी अंतर जर धरलं आपण तर 60 मिनिटाचा फरक पडतो. पण आपल्याला फरक कितीचा आहे 20 मिनिटाचा आहे. 20 मिनिटाचा काढायचा असेल तर काय करा काढा तिरकस गुणाकार करा 120 अंतराला 60 मिनिटं तर 20 ला किती तिरकस गुणाकार करा बघा 120 गुणिले 20 भागिले 60
काय होईल? 6 दुने 12 किती आलं? 2. 20 दुने 40. उत्तर काय आलं आपलं? 40. 20 दुने 40. पर्याय क्रमांक 3 किती आलं आपलं? 20 दुने 40. पर्याय क्रमांक 3. आता पुढचा क्वेश्चन पाहूयात. किती नंबर आहे आता पुढचा? 20 नंबर. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. दुसरा नळ ती टाकी 20 तासात भरतो. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल? म्हणजे पहिल्या नळाने 10 तासात आणि दुसऱ्या नळाने काय 20 तासात. बघा, सेपरेट टाकी एका नळाने 10 तासात भरते, दुसऱ्याने 20. तर त्यांनी काय विचारलं? दोन्ही एकदा सुरू केले. दोन्ही नळ एकदा सुरू केले तर किती वेळात भरेल? तर काय करायचं? डायरेक्ट 10 गुणिले 20 आणि दोन्हीची बेरीज करा. किती होईल? 30. बघा, एक गेला. 10 दुने 20 भागिले 3. बघा, 20 भागिले 3 ऑप्शन मध्ये आहे का? नाही. 20 भागिले 3 नाही. तर याचं रूपांतर करून बघा. 6 18 आणि 2 20 म्हणजे किती? 20 भागिले 3. आपला पर्याय क्रमांक 1. आणि याचं रूपांतर केलं असतं की त्याला 7 21. 21 आणि 3 24. 24/7. हे उत्तर आपलं नाही. पण 1 नंबरच उत्तर आहे. किती? 6 18 आणि 2 20. हे रूपांतर करायचं शिका. 2/3. 6 ह्याच्यात गुणाकार करायचा आणि ह्याच्यात बेरीज करायची. 6 18 आणि 2 20. 20/3. याचं रूपांतर शिकलं तर बऱ्याच ठिकाणी उपयोगाला येतं. किती आलं आपलं? 20/3. असं जर ऑप्शन नसेल तर असं जा. आता पुढचा पाहूयात. पुढचा क्वेश्चन पाहू. टेबल व किती? खुर्ची व टेबल या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे. टेबलाची किंमत 441 रुपये असल्यास खुर्चीची किंमत किती? बघा, खुर्ची आणि टेबल गुणोत्तर काय आहे? 3 आणि 7. 3 गुणोत्तराला काय करायचं? x करायचं. कधी पण गुणोत्तराला काय करायचं? x. आता काय टेबलची किंमत दिली. टेबलची किंमत किती आहे? 7x गुणोत्तर आहे आणि किंमत आहे 441. मग काय करा? 7x बरोबर 441. सोपं आहे डायरेक्ट. x बरोबर काय मग? 441 भागिले 7. x बरोबर 7 742. 742 आणि 2 उरले. 7 21. किती आलं? x बरोबर 63. टाका या 3 मध्ये, या खुर्चीमध्ये. 63. 3x आहे ना. 3 9. 6 18. किती आलं? 189. किती नंबर मध्ये? 2 मध्ये. सोपं आहे. 30 सेकंदात उत्तर निघून जाते. किती? 189. बघा आता पुढचं. ए व बी यांच्या पगाराचे गुणोत्तर 5:4 व खर्चाचे गुणोत्तर 3:2 आहे. जरी त्यांच्याकडे 800 रुपये बचत असेल तर ए चा पगार किती? आता बघा, पगार, एकूण पगार आहे. पगाराचे गुणोत्तर काय आहे? 5:4 बरोबर. आणि खर्चाचे गुणोत्तर, खर्च किती केला? 3:2 केला. म्हणजे हे पगार हा खर्च. मग राहणारे काय राहणार आहे? बचत काय राहणार आहे? 5 3 गेले 2. 5 3 गेले 2 आणि ह्याचे 2. हा ए, हा बी. पण आपल्याला काय? प्रत्येकी बचत दिली म्हणजे सेमच बचत आहे. बघा, इथं पण 2, इथं पण 2, म्हणजे इथं पण 2. तर बघा काय? 2x करून टाका. पर्सेंटेज नुसार दिले म्हणजे x% असलं की हे गुणोत्तर असलं की 1 जोडवा. तर बचत किती आहे? 2x. 2x म्हणजे किती? 800 रुपये बचत आहे. म्हणजेच x बरोबर काय येईल मग? बघा, 2x बरोबर किती? 800. तर x बरोबर किती होईल? 400. तर ही 400 किती? x बरोबर 400. तर a चा पगार किती? पगाराचा गुणोत्तर किती? 5x आणि 4x. मग a चा पगार किती होईल? 5 गुणिले 400. 5 चोक 20 आणि हे 2 शून्य. किती आला आपला? 2000 रुपये. 2000 रुपये काय? पर्याय क्रमांक 1 मध्ये आलं उत्तर. चला आता पुढचा क्वेश्चन पाहूयात. ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 असून त्यांच्या वयातील फरक 30 वर्ष आहे. तर ए चे आजचे वय काय करा? ए आणि बी किती? ए आणि बी काय? 3x आणि 5x.
3x आणि 5 आणि त्यांचा फरक किती आहे? 30 वर्षाचा आहे. म्हणजे काय 3x आणि 5x मधचा फरक किती आहे मग? 2x. 2x म्हणजेच किती? 30 वर्षे. तर x बरोबर किती मग? 15. x बरोबर किती आलं? 15 आलं. तर 15 मग कुणाचं काढायचं आपल्याला? a चं किती आहे? 3x. 15 त्रिक 45. 15 गुणिले 3. 15 त्रिक 45. किती? पण 1 नंबरमध्ये. सोपं आहे. पुढचं बघा. एका चौरसाची बाजू 14 सेमी व त्याच्या चारही बाजूंना स्पर्श करणारे वर्तुळ काढले तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? आता काय आहे? हा क्वेश्चन व्यवस्थित बघून घ्या. एका चौरसाची बाजू 14 सेंटीमीटर. बघा आता आपण चौरस काढू. क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. आता चौरस समजून घ्या. या चौरसाची बाजू किती आहे? 14 आहे. म्हणजे चौरसांच्या सर्व बाजू सेम असतात. 14. काय? त्यांच्या चारही बाजूंना स्पर्श करणारे वर्तुळ काढायचे. काय? त्यांना चारही बाजूंना स्पर्श करणारे वर्तुळ. तर बघा आता वर्तुळ काढूयात. हे बघा. काय केलं? चारही बाजूंना स्पर्श करणारं वर्तुळ काढलं आपण. आता काय आहे? काढले तर रेखांकित भागाचे. तर रेखांकित भाग कोणता आहे? आता हे बघा आधी चौरसाचं वर्तुळाचं समजून घ्या. हा काय? केंद्रबिंदू. हा काय? जीवा. आणि इथपर्यंत काय आहे? हे आर. काय आहे? त्रिज्या. तर 14 सेंटीमीटर जेव्हा असेल तर त्रिज्या किती येईल मग? टोटल मधली किती येईल? 7 येईल. बरोबर? आता तर बघा रेखांकित भाग बघून घ्या. त्यांनी काय विचारलंय? रेखांकित भाग. बघा. रेखांकित भाग हा आहे. तर आपल्याला ह्याचं काय? हे किती ते काढायचंय? रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचंय. हा चारही कोपऱ्याला जो दिसतोय ना त्याचं क्षेत्रफळ काढायचंय आपल्याला. तर बघा आधी काय करा? चौरसाचे क्षेत्रफळ काढा. चौरसाचे क्षेत्रफळ काढा. त्यातून मायनस वर्तुळाचे किंवा वर्तुळाचे काढा. त्यातून चौरसाचे मायनस करा. तर काय मिळून तुम्हाला? राहिलेल्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ मिळेल. हे जो राहिलाय ना इथला याचे मिळून जाईल. बघा आता चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे? चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र आहे बाजूचा वर्ग आणि त्रिकोणाच्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काय आहे? पाय आर स्क्वेअर. म्हणजे पाय आर स्क्वेअर. बाजू किती आहे? 14. 14चा वर्ग मायनस ह्याचं किती आहे? 22/7 पायची किंमत आणि 7 गुणिले 7. हे काय? आर किती? आपल्याला 7 दिली. 7 आहे म्हणून काय? 7 गुणिले 7 वर्ग म्हणजे डबल असतं. एक 7 गेला, एक 7 गेला. 14चा वर्ग किती? 196. चौदाचा वर्ग किती? आणि किती हे बघा आता हे इथं किती राहिले? हे 7 गेलेत आपले. हे 7 गेले. 7 दुने 14. हात चाला 1. 7 दुने 14 आणि 15. किती आले? 154 आले. हे 154 आले. हे किती आले? 196. वजाबाकी करा. 196 मधून 154 गेले. 4तून 2 गेले. 6तून 2 गेले. 6तून 4 गेले 2. 9तून 5 गेले 4. 42. 1तून 1 गेला 0. किती आलं? 42. 42 काय आला? आपलं चौरस सेमी. किती आलं? 42. 42 कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. काय करा? चौरसाचे क्षेत्रफळ मायनस वर्तुळाचे क्षेत्रफळ. डायरेक्ट दोन्हीचं क्षेत्रफळाची वजाबाकी म्हणजेच राहिलेल्या भागाचं रेखांकित भागाचे क्षेत्रफळ मिळून जाईल. चला पुढचं क्वेश्चन पाहूया. 9, 40 आणि x या पायथागोरसचे त्रिकूट आहे. तर x बरोबर काय? पायथागोरसचं त्रिकूट म्हणजे काय असतं? दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. म्हणजेच काय? समजा दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज बरोबर राहिलेली बाजूचा वर्ग. मग दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. हे दोन बाजू आहेत. 9चा वर्ग प्लस 40चा वर्ग बरोबर काय? राहिलेले बाजूचा वर्ग. आता काय? 9चा वर्ग 81. 40चा वर्ग 4 चोक 1600 बरोबर x चा वर्ग. किती येईल मग आता? हे 1
इथे किती 8 आणि 16 1681 भागिले आपले बरोबर x चा वर्ग. आता इकडं स्क्वेअरिंग हे इकडं वर्ग आहे म्हणल्यावर काय करावं लागेल? वर्गमूळ घ्यावं लागेल. तर वर्गमूळ दोन्ही साइडचं काय करावं लागेल? वर्गमूळ घ्यावं लागेल. इकडे वर्गमूळ घेतल्यावर काय x येईल म्हणजेच हा x आणि ह्याचं वर्गमूळ किती येईल? बघा ह्याचं काय करा, जर मोठी संख्या असेल तर डायरेक्ट जवळच्या संख्येचं डायरेक्ट ज्या संख्येचं आपल्याला डायरेक्ट काढता येते त्या जवळ जायचं आणि त्याचं काढून बघायचं आणि मग ते येतं. बघा आता जर 40चं काढून बघितलं, 40चं वर्गमूळ किती ते 1681 आणि 45चं किती येईल? 45चं किती येईल? 45चं वर्गमूळ काय येईल? 5 5 25 आणि 4 पंचे 20 20 25 हे किती आहे? 20 25 मोठे आहे आणि 1681 म्हणजे किती येईल? 40 ते 45च्या दरम्यानची संख्या येणार आहे. पण 45च्या जवळ आहे काय? 20 25च्या 1681 जवळ आहे का? नाही. तर 40च्या जवळ 1600च्या जवळ आहे म्हणजेच किती आहे? 41 आहे. बघा आपलं काय इथे 47 मोठे आहेत, 7 कमी आहेत आणि 81 तर लयच मोठे आहेत. तर किती? पर्याय क्रमांक 3 किती आहे? x बरोबर 41 म्हणजे काय विचारलं आपल्याला? x ची किंमत मिळाली तर किती मिळाली? 41. अशा पद्धतीने आपले 25 क्वेश्चन मॅथ्सचे झालेले आहेत. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये रिझनिंगचे 25 क्वेश्चन पाहणार आहोत. जर तुम्ही रेग्युलर हे व्हिडिओ जर बघितले तर तुम्हाला 50 पैकी 50 येण्यासाठी खूप मदत होणार आहे. आणि व्यवस्थित क्वेश्चन हे मागच्या सर्व प्रश्नपत्रिकाचे विश्लेषण काढून सुरुवात केलेली आहे. आता हा तर पहिलाच दिवस होता आपला. पुढचे तुम्हाला व्हिडिओ असेच येत जातील आणि क्वेश्चन अजून फरक पडत जाईल. सरळ व्यवस्थित विचार करूनच सगळे क्वेश्चन काढलेले आहेत.